माजी आमदार अनिल गोटे 9 डिसेंबरला मोर्चा काढणार। अधिक माहिती अशी की शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांनी ईव्हीएम मध्ये हेराफेरी करून निवडणूक जिंकून देण्याची सुपारी घेणाऱ्या निवडणूक आयोगाविरोधात 9 डिसेंबरला विशाल मोर्चा काढणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीत येऊन मध्ये हेराफेरी करून निवडणूक जिंकून देण्याची सुपारी घेणाऱ्या निवडणूक आयोगाविरोधात 9 डिसेंबर रोजी विशाल मशाल काढण्यात येणार आहे। या मोर्चात येऊन प्रणालीवर नाराज धुळेकर जनता दिसते। धुळे इथं असं आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली। तसेच निवडणुकीपूर्वी विविध पक्ष प्रसार माध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये धुळेकर नागरिकांची आपल्याच नावाला पहिली पसंती होती। दुसरं स्थान होतं भाजपाचं, तिसरं स्थान होतं एमआयएमचं। मग मते पडली ती आपल्याला कळवलेली मते आहेत असा दावाही गोटे यांनी यावेळी केलाय। शहरात कल्याण भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेत गोटे शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी महापौर भगवान बापूजी, करण कार्ड, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, अविनाश लोकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोटे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। गोटे यांनी अवघ्या आठवडा लोटला तरी धुळेकर निकालाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही। गेल्या 6 महिन्यापासून विविध पक्ष वृत्तवाहिन्या निवडणुकीच्या सर्वे करण्याच्या कंपनीमार्फत धुळे विधानसभा मतदारसंघाच्या सर्व भाजप पक्षाचा धुके पोहोचवणारा होता। पक्षांची इच्छुक उमेदवार अनुप अग्रवाल केवळ 5 ते 6% लोकांची पसंती होती। अनिल गोटे 50 ते 51% लोकांची पसंती दिली होती। निवडणूक होईपर्यंत कायम राहिली। त्यांच्या खालोखाल माजी आमदार फारुख शाह यांचा सर्वे 28 ते 30% घरात होता। ग्राउंड रिपोर्ट तर भयंकर होता। गल्ली गल्लीत चौकात मोलमजुरी करणारा नोकरदार, व्यापारी, रिक्षावाले, भाजीवाला, विक्रेते असे होणार नाही की सर्व हाऊस हमाल टपरीधारक यांनी देखील अण्णांच्या नावावर मोहळ उपटून मोकळे झाले। अनिल गोटे म्हणाले की निवडणुकीत माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या सह पवार गट काँग्रेस देखील मला मोठा पाठिंबा होता। तसेच निवडणुकीत माझ्यासोबत विरोधी देखील होते। पाठीमागे पण असाच मराठे नेते मनोज जरांगे पाटलांनी तर भाजपच्या उमेदवारास पाडा म्हणून आदेश दिले होते। धुळ्यातील मराठा समाज खूप मोठा संख्येने माझ्या पाठीशी होता। तसेच मला धुळेकरांनी भरघोस मदत केली। ईव्हीएम मध्ये फेअर करण्याचा प्रकार केवळ धुळ्यातच नाही तर संपूर्ण राज्यात घडला। निवडणुकीसाठी सर्व गुजरातमधून आणले गेले। महाराष्ट्रात 87,000 बूथ आहेत, मग हम तेवढे माणसं गुजरातमधून आले असल्याचं बोललं जाते। यावर इव्हेंट विरुद्ध जनमोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.